नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इयत्ता 12वी मराठी विषयाच्या बोर्ड परीक्षेच्या पेपरच्या संदर्भातील वेळेचं नियोजन आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण इंग्रजी अर्थशास्त्र या दोन विषयांच्या संदर्भातले टाईम मॅनेजमेंटचे व्हिडिओ सेपरेट दोन अपलोड केलेले आहेत. आपण जर ते व्हिडिओ पाहिले नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी त्यांची लिंक आहे. हे सगळे व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला बोर्ड परीक्षेत त्याचा फायदा होईल. यापूर्वीच्या व्हिडिओमध्येच विद्यार्थी मित्रांनो मी सांगितलेलं होतं की बोर्ड परीक्षेत नियोजन करून जाणं फार गरजेचं आहे. 3 तासात कधी काय कुठली गोष्ट आपण करणार आहोत हे जर तुम्ही आधीच ठरवून गेलात तर तिथं तुम्हाला फारसं टेन्शन येत नाही आणि वेळेवरती सगळ्या गोष्टी कंप्लीट होतात. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार ह्या ठिकाणी करायचा आहे. तर आज मराठीच्या पेपरच्या संदर्भात टाईम मॅनेजमेंट कसं करता येऊ शकतं याच्यावरती आपण फोकस करूया. आपण जे टाईम मॅनेजमेंट विचारात घेतो त्यामध्ये सर्व गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. पहा, जसं कृती क्रमांक आपण विचारात घेणारे मराठीच्या संदर्भात, प्रकार पाहूयात प्रश्नाचं कोणता आहे. त्यानंतर प्रश्नाचं स्वरूप पण मी सांगेल कोणता प्रश्न आहे तो, त्याला गुण किती आहेत हे आपण विचारात घेतले. मग त्याला वेळ किती द्यावी लागेल हे आपण विचारात घेतले. त्यानंतर एकूण पूर्ण प्रश्नाला किंवा त्या कृतीला किती वेळ लागेल तो विचार घेतला आहे. आणि एक एक्स्ट्राचा मुद्दा म्हणजे तो घड्याळ विचारात घेऊन घड्याळातली टायमिंग काय असेल. कारण आपल्याला माहिती आहे 11 ते 2 किंवा 3 ते 6 या वेळेमध्ये बोर्डाचे पेपर आहेत. मग त्या घड्याळ टायमिंग 11 ते 2 मध्ये 11 पासून पुढं किती वाजेपर्यंत काय करायचं ते आपण या ठिकाणी कॉलम विचारात घेतलेला आहे. तर इथं पहा, पहिली कृती मराठीमध्ये जर तुम्ही पाहिली तर ती आहे गद्य प्रकारावरती आधारित असलेली. यामध्ये हा जो उपप्रश्न आहे त्यात पठित गद्य उतार्यावर आधारित कृती दिलेल्या असतात, ते आपल्याला सोडवायचे असतात. ह्या आहेत 8 गुणांसाठीच्या. 8 गुणांसाठी किती वेळ आपण अपेक्षित आहे देणं, तर मी इथे 20 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. उतार्यातून तुम्हाला ते शोधून माहिती लिहायची म्हणून. दुसरा उपप्रश्न आ, पठित गद्य उतार्यावर आधारित कृती याच्यामध्ये दिलेले असतात. हा देखील प्रश्न 8 गुणांसाठी आहे, तर यालाही सेम आपण वेळ देऊयात 20 मिनिटाचा. नंतर ई हा जो तिसरा उपप्रश्न आहे त्यामध्ये अपठित गद्य उतार्यावर आधारित कृती आहे, म्हणजे आपल्या पुस्तकातले नाहीत, ते बाहेरचे येणारे. तर त्याच्यावरती 4 गुणांचा प्रश्न आहे. मग वेळ किती द्यायला हवा, तर वेळ आपण 8 मिनिटाचा देऊया. तर असं एकूण हा जो पहिल्या कृतीचा प्रश्न आहे तो 48 मिनिट आपल्याला लागणार आहे. याचा अर्थ काय, तर 11 वाजता जर तुम्ही पेपर लिहायला सुरुवात केला तर 11 वाजून 48 मिनिटापर्यंत हा प्रश्न एनी हाऊ तुम्ही कंप्लीट करायचा आहे. 11 वाजून 48 मिनिटं झाले की आपण हा प्रश्न थांबवायचा आणि नेक्स्ट दुसरा प्रश्न कृती क्रमांक 2 सोडवायला घ्यायची. ही कृती आहे पद्य प्रकारावरती आधारित असलेली. याच्यामध्ये सेम असंच अपठित पद्यावरती आधारित कृती दिल्या जातील. 8 गुणांसाठीच आहेत आणि वेळ आपल्याला सेम 20 मिनिटाचं द्यायचं. त्यानंतर ही जी उपप्रश्न आहे त्याच्यात पठित गद्यावरती काव्य पंक्तींचा अर्थ उलगडणे हा प्रश्न आहे. हा प्रश्न देखील 4 गुणांसाठी आहे, तर वेळ किती देणार आपण 8 मिनिटाचा. आणि ई हा जो प्रश्न आहे पठित गद्याच्या संदर्भातच आहे, परंतु काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण करा असा प्रश्न येतो, तोही 4 गुणांचा आहे. तर यालाही आपण काय करूयात 8 मिनिटाचा वेळ देऊया. असा टोटल ह्या कृतीला 36 मिनिटाचा वेळ लागेल. म्हणजे आता 48 मिनिटांनी आपण जो 11 वाजून 48 मिनिटांनी प्रश्न सुरू केला असेल तर तो जाणार किंवा तुमचा 12 वाजून 24 मिनिटापर्यंत. यानंतर नेक्स्ट पुढचं कृती जर आपण विचारात घेतली तर कृती क्रमांक 3 आहे कथा या प्रकारावर आधारित असलेली. याच्यामध्ये हा उपप्रश्न आहे कथा साहित्य प्रकार परिचय, सैद्धांतिक पाठ याच्यामध्ये दिला जातो. गुण आहे 4, वेळ किती द्यायचा 10 मिनिटाचा. नंतर उपप्रश्न पठित कथावरती आधारित असलेली कृतींचा आहे. याच्यामध्ये 6 गुण
दिले जातात आणि 6 गुणांसाठी 12 मिनिटाचा वेळ आपण देणार. म्हणजे एकूण वेळ किती लागेल बरं आपल्याला? 22 मिनिटाचा वेळ लागेल. तर घड्याळी विचार केला तर 12:24 आता तुम्ही हा प्रश्न सोडवायला सुरुवात करायची. तर 12:46 हा प्रश्न तुमचा कंप्लीट झाला पाहिजे. यानंतर नेक्स्ट पुढची कृती क्रमांक 4 ही माहिती आपल्याला उपयोजित मराठी ह्या प्रकारावरती असते. याच्यामध्ये ह्याच्यात उपयोजित घटकांवर आधारित कृती दिली जाते. गुण असतात 4. वेळ किती द्यायचा आपण? 10 मिनिटाचा. त्यानंतर ही जी उपयोजित घटकावर आधारित दुसरी कृती आहे ती देखील इथं 10 मार्कांसाठी असते. तर इथं 20 मिनिटाचा वेळ आपण देणार आहोत. म्हणजे टोटल तुम्हाला 30 मिनिटाचा वेळ उपयोजित मराठीसाठी लागेल. याचा अर्थ 12:46 तुम्ही ही कृती जर सोडवायला घेतली तर 1:16 तुमचा हा प्रश्न कंप्लीट होणं गरजेचं आहे. नेक्स्ट पुढचा जर आपण प्रश्न पाहिला कृती 5चा तर तो आहे व्याकरण व लेखन या घटकावर आधारित असलेला. हा उपप्रश्न आहे. त्याच्यात व्याकरण घटकांवर आधारित कृती दिली जाते. गुण आहेत 10. त्याला वेळ देऊयात आपण 20 मिनिटाचा. त्यानंतर त्याच्यातच उपकृती आहे एका विषयावर निबंध लिहायचा. यालाही 10 मार्क आहेत. आपण वेळ देऊयात 20 मिनिटाचा. शेवटचे 20 मिनिटं तुम्हाला याच्यासाठी वापरते. असं टोटल 40 मिनिट तुम्हाला ह्या प्रश्नासाठी लागणार आहेत कृती 5ला. म्हणजे आता 1:46 जर तुम्ही हा प्रश्न सोडवायला घेत आहे तर 1:56 हा प्रश्न तुमचा सॉल्व्ह होईल. तर एकूण जर विचार केला तर गुण होतात आपले 80. वेळ लागेल 176 मिनिट. म्हणजे 180 मिनिटाचा आपल्याला 3 तास असतात. त्याच्यातले 176 मिनिट लागतात. म्हणजे याचा अर्थ इथेही 4 मिनिटं अजून आपल्याकडं शिल्लक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही रेषा मारणं, चेकिंग करणं, सप्लिमेंट घेतली असेल ती बांधणं, होलोग्राम चिटकवणं अशा गोष्टींसाठी तुम्हाला ती वेळ वापरता येऊ शकते. आणि प्रॉपर तुमचा हा प्रश्न पत्रिकेचा असा तुमचा हा प्रॉपर उत्तरपत्रिका वेळेमध्ये कंप्लीट होऊ शकते. अतिशय वेळ व्यवस्थित वापरून. म्हणजे इथे घाई होणार नाही किंवा खूप स्पीड किंवा खूप कमी स्पीड असं होणार नाही. अक्षर आपल्याला चांगले काढता येईल, अक्षराला वेळ देता येईल, कळतं आपल्याला किती प्रश्न अजून फास्ट लिहायला पाहिजे की स्लो लिहायला पाहिजे. याचं सगळं मॅनेजमेंट तुम्हाला या ठिकाणी करता येऊ शकतं. त्यासाठी ह्या टाईम नियोजनचा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. मला वाटतं तुमच्या आता ह्या टाईम मॅनेजमेंट लक्षात आलं असेल. आपण 3 विषयांचं आता टाईम मॅनेजमेंट कंप्लीट केलं. मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्र. मराठी, इंग्रजी आणि अर्थशास्त्र हे सगळं टाईम मॅनेजमेंट पाहून घ्या. नक्की तुम्हाला त्याचा फायदा बोर्ड परीक्षेत होणार आहे.